हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या निश ब्लॉग्समध्ये. आज आहे 27 जुलै. आज पण महाआगमन आहे. आता जेवढे आगमन झाले ते आपल्या इकडचे मुंबईचे नव्हते, पण मुंबईमधून गेले परळ वर्कशॉपमधून. आणि ते होते कोल्हापूर, सुरत, ते सगळे गुजरात आणि कोल्हापूरचे गणपती होते, त्यांचे आगमन झाले. आज आहे मुंबईचं आगमन. मुंबईचा सगळ्यात मोठा आगमन, पहिला आगमन तर झाला घाटकोपरच्या राजाचा झाला. तो मी कॅप्चर नाही केला कारण आमच्या इथं खूप पाऊस होता, त्यामुळे मला सकाळी जायला जमला नाही. आणि दुसरं आगमन होतं की तो आहे आपला परळचा विघ्नहर्ता, जो परळ वर्कशॉपमधून निघणार आहे, कलागंध आर्ट्समधून तो निघणार आहे तिकडून. तर तो आपण बघायला जाऊ शकतो, कारण आता तुम्ही बघू शकता पाऊस थांबलेला आहे. एवढं भारी वातावरण झालं आमच्या इकडं. तर मग विचार केला की हा आगमन तर जायलाच पाहिजे. आणि आता एवढे आगमन झाले त्यामध्ये तुम्ही बघित शकला असेल, म्हणजे असं ढोल बँजो पथक काय असं नव्हतं एवढं करून, काय वाजून दिलं नाही बहुतेक. तर मग आज तर मुंबईचाच आगमन आहे, परेल वर्कशॉपचं ते परेलमधलाच गणपती आहे, तर आज तर वाजवायला जायलाच पाहिजे. आज तर जल्लोष झालाच पाहिजे. ठीक आहे, तर आता थोड्या वेळात मी निघतो फटाफट. 4चं टायमिंग दिलं तर 4 इथंच वाजलेलं, फटाफट निघतो कारण आगमन होता 4:30-5 वाजता. तर फटाफट निघतो, भेटूया डायरेक्ट परेल वर्कशॉप. फायनली आम्ही आलो परेलला. खूप उशीर झाला आम्हाला, कारण गणपती ऑलरेडी बाहेर निघालेला आणि गणपती आता आमच्या समोरच आहे. मी पळत आलो आणि मला गणपती भेटला ब्रिज खाली होता. तुम्हाला दाखवतो गणपती कुठे. हे बघा, तुम्ही बघितलं असाल की गणपती तिकडे गेला आहे, गणपती पुढे गेला आहे. खूप उंच मूर्ती आहे. मुंबईची आतापर्यंत सगळ्यात उंच मूर्ती हीच वाटली मला. आणि आतापर्यंत जेवढे आगमन झाले मला सगळ्यात मोठी मूर्ती हीच वाटली आणि खूप सुंदर मूर्ती आहे. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला अजून दाखवतो. फायनली मूर्ती माझ्या समोर जे तुम्ही बघू शकता. खूप उंच आणि खूपच सुंदर प्रकारची मूर्ती आहे. मला यायला खूपच टाईम झाला आणि पळत आलो आणि पाऊस आणि ट्रॅफिक असल्यामुळे मला यायला जमलं नाही. तरी मी पटापट आलो आणि जेवढे मुवमेंट्स कॅप्चर करू शकतो तेवढे मुवमेंट कॅप्चर करा. तुम्ही ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा आणि लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. दाखवतो की क्राऊड किती आहे. तुम्ही क्राऊड चेक करा फक्त की गणपतीला क्राऊड किती आहे. एक मिनिट रोड क्रॉस करू द्या.
आहे. तुम्ही क्राऊड चेक करू शकता. क्राऊड चेक करा. क्राऊड खूप असल्यामुळे पुढं नाही आले. मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा. फायनली गणपती आता आज गेलेला आहे. खूप उशीर झाल्यापर्यंत बाहेरच थांबलेला आणि ट्राफिक पण भरपूर झालं. मी जेवढं शूट करू शकलो असतो तेवढं शूट केलं. मी जास्त जवळ नाही जात कारण माझ्याकडे माईक नसल्यामुळं आवाज येत नाही आणि बँजो वाजवत होता म्हणून आवाज नसता आला म्हणून मी मागूनच शूट करत होतो. फायनली गणपती आता आज गेला. मी पण आता चाललो आहे माझ्या भावासाठी थांबले. भेटूया आता डायरेक्ट 3 तारखेला महाग म्हणे. तो पण मी कॅप्चर करणार आहे. ठीक आहे, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथंच संपवतो. थँक्यू.